कागल तालुक्यातील वनाळी गावच्या पश्चिमेला असलेल्या ओढ्यात आज सकाळी 7 वाजता बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना घेऊन पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेले होते. म्हशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसला. सुदैवाने ते बचावले. त्यांनी काठावरून आरडाओरडा केला आणि तिथून ते बाजूला झाले. नंतर आजूबाजूला पाहिलं असता ओढ्यावरील शेतीपंपाची महावितरणची 440 व्होल्टची तार तुटून पाण्यात पडली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. डोळ्यात देखत दुभत्या म्हशींचा विजेच्या धक्क्यानं तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्याला कळवून वीज प्रवाह बंद केला. तोपर्यंत 3 म्हशींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांनी ओढ्यावर मोठी गर्दी केली. तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड, बाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव यांनीही त्या ठिकाणी भेट दिली. याची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.